हे बघा मोठे मोठे दगड पडताना दिसत आहे बघा। तर मित्रांनो आपण लवकर जाऊया, चला 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 लवकर लवकर। मित्रांनो हा पनवेल कडून इकडनं गाडी येताना दिसत आहे, इकडं कर्जतला जात आहेत आणि रस्त्याचं जाताना आपल्याला हे बोर्ड लागते मोरबे धरण प्रकल्प। तिथूनच आपल्याला नानवली हे गावाकडे जाण्यासाठी हा रस्ता, या रस्त्यातून आपल्याला इरशाळगडाकडे आपल्याला जायचे। तर मित्रांनो इरशाळगडला येण्यासाठी आपल्याला हे चौक स्टेशन लागतं। आपण या ठिकाणी पाहू शकतो चौक स्टेशनवरून आपण या मार्गे आपण इकडे नानवली गावाकडे जाऊ शकतो आणि समोरच आपण पाहतोय तो इरशाळगड। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण नानवली गावापासून आपण आता इरशाळवाडी गडाकडे आता चढायला सुरुवात केली आणि माझं यूट्यूबचं नाव Z900 अभि म्हणून। आणि आपलं बघू शकता ते गेली आपला जुना खिलाडी हा आकाश मिनमिने, माझं नाव राकेश आहे आणि आपल्याकडे आज नवीन चेहरा आपल्याला लाभला आहे मनीष ठोंबरे। मनीष ठोंबरे तुझी ओळख करून दे। हेलो एवरीवन, सो मैं हूं मनीष और मेरा चैनल का नाम है ग्रोमैन। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो पाठीमाग आपण पाहू शकतो मोरबे डॅमचं आपल्याला विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। तर मित्रांनो आपल्याला समोरच दिसतोय तो इरशाळगड आणि त्याच्या पायथ्याशी आपल्याला दिसते इरशाळवाडीचा जो एक लँड स्लायडिंग झाला होता तो भाग आपल्याला इथून दिसतोय। तर मित्रांनो आपल्या अल्टिकोट या ठिकाणी थोडं विश्रांतीसाठी आपल्याला थोडा थांबा आपल्याला पाहायला मिळतो। इथूनच आपल्याला सरळ हा टेबल लँड प्लॅटू आहे। तर मित्रांनो नानवली गावापासून आपण अर्धा रस्ता आपण पार केलेला आहे आणि आपण कंप्लीट 7:30 वाजता आपण चढायला सुरुवात केली आहे। आता 8 वाजलेत, आता अर्धा तास झाला आणि आपण अर्धा रस्ता आपण क्रॉस केलेला आहे। तर या ठिकाणी खूप मोठी दुर्घटना झाली होती आणि ह्या दुर्घटनेमध्ये आपले कुटुंबाच्या कुटुंब ह्या मातीच्या ढिगाऱ्याखाली घाललेले गेलेत। तर मित्रांनो आपण येऊन पोहोचलेलो आहे इरशाळवाडी गडाच्या पायथ्याशी इरशाळवाडी गावाजवळ। तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो जेव्हा ह्या ठिकाणी ह्या इरशाळवाडी गावावर जेव्हा निसर्गाचा महाप्रकोप आला होता त्यावेळेस खूप मोठी इथं दुर्घटना घडली होती आणि त्यावेळेस प्रशासनाने ह्या ठिकाणी असे पत्र्याचं या ठिकाणी वाल केली होती जेणेकरून कोणीही पलीकडं जायला नको।
पूर्ण गाव मित्रांनो हे मातीच्या ढिगारीखाली घाललेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि आज आपल्याला या घरांचे व्यक्तींचे आपल्याला या ठिकाणी कपडे आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्ण गाड आपल्याला या घरामध्ये पाहायला मिळतोय. हा किचन आणि आजही या स्वयंपाकघरातील काही डबे आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण गावाचा सद्यस्थितीचा आपण पूर्ण आढावा घेतलेला आहे. आता पुढे आपण इडशाड गडाकडे आपण आता जायला निघालो आहेत. चला तर जाऊया. तर मित्रांनो हे गाव इडशाडवाडी आणि ह्या गावाच्या समोरून आपल्याला हा रस्ता आपल्याला इडशाड गडाकडे आपल्याला या रस्त्यानं सरळ जायचं. तर मित्रांनो गावापासून काही अंतर चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी एक इडशाड देवीचं आपल्याला सुरेख असं आपल्याला मंदिर दिसतंय आणि त्या मंदिराच्या डाव्या बाजूने आपल्याला वरती इडशाड गडावर आपल्याला जायचं. चला तर जाऊया. माते की जय. तर मित्रांनो आपल्याला मंदिराचा बाजून हा रस्ता आहे. या रस्त्याने आपल्याला वरती गडाकडे आपल्याला जायचं. जंगली रानमेवा म्हणजेच करवंद, खायला टेस्टी, आंबट, रुचकर. तर मित्रांनो आपण इडशाडवाडी किल्ल्याला आपण चढायला सुरुवात केलेली आहे. समोर हे शहर दिसतं, हे पनवेल, आणि एकदम तो अंधुक धुक्यामध्ये आपल्याला दिसतोय. कर्नाळा पोटचा आपल्याला इथून आपल्याला पीक दिसतोय. समोर आपण पाहतोय हा सरसगड आणि समोर असं हे नयनरम्य दृश्य. हे मोरबाई डॅमचे आपल्याला नयनरम्य दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इडशाडगडाच्या आपण एकदम माथ्यावर आपण येऊन पोचलेलो आहे. समोरच आपल्याला दिसते ही ढालकाठी म्हणजे आपला स्वराज्याचा भगवा याच ठिकाणी आपल्याला फडकताना दिसतो. तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी लागलेला वणवामध्ये आपल्याला ही एक छोटेसं विश्रांतीगृह म्हणजे पर्यटकांसाठी केलेलं एक विश्रांतीगृह होतं. याचं पूर्ण जडून हे खाक झालेलं दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. भारत माता की जय. तर मित्रांनो आपण ह्या रस्त्याने आपल्याला ध्वजस्तंभापासून आपण डावीकडं आपल्याला सरळ आपण आता इडशाडगडाकडे आपण जातोय. समोर दिसतं आपल्याला ते सुंदर असं माथेरानचा टेबल लँड आणि सुंदर असं विहंगम दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळतंय. तर मित्रांनो कड्यावरून खूप मोठा या ठिकाणी रॉक स्लायडिंग झालेली दिसते आणि आपल्याला रॉक स्लायडिंगच्या बाजूने आपल्याला पलीकडे जायचं. या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो खूप मोठा हा एकच अखंड दगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
तर या ठिकाणी आलेल्या सर्व पर्यटकांना आणि दुर्ग गिर्यारोहकांना माझी सक्त सूचना आहे. मित्रांनो, आपण जेव्हा अशा इरशाळगडाच्या कड्यापासून जेव्हा आपण जातो तर आपण या ठिकाणी पाहू शकतो खूप मोठ्या दगडांना भिगा पडलेला आहे. तर आपला या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ वाया न घालता आपण लवकरात लवकर हा प्रयास पूर्ण करावा, अन्यथा खूप मोठी जबरदस्त ही पूर्ण शिडा खाली येऊ शकते. तर मित्रांनो, पूर्ण डोंगराला या मोठमोठ्या भेगा पडलेल्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर आपला वेळ जास्तीत जास्त इथं न घालता आपण लवकरात लवकर पुढे जाऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 90% आपण हा इरशाळगड हा पूर्ण आपण ॲसेंडिंग केलेला आहे. आता फक्त 10%च आपल्याला चढाई आहे. नंतर आपण वरती त्या ठिकाणी असं नैसर्गिक तयार झालेलं नेळं आपण वरती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण काही अंतर चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी पहिलंच पाण्याचं टाकं आपल्याला इरशाळगडावर आपल्याला लागलंय. आपण आता तिकडे जाणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पहिलं पाण्याचं टाकं आपल्याला इथं लागलेलं आहे. आणि तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाण्याचं टाकं पाहू शकतो. हे पहिलंच पाण्याचं टाकं आपल्याला या ठिकाणी लागलं आहे. त्यामध्ये पाणी स्वच्छ आहे, पण ते पिण्यायोग्य आहे का नाही आहे ते आपल्याला काही त्याची आयडिया नाही. पण पाण्यामध्ये नक्कीच आपल्याला मासे दिसतात आणि या पाण्याच्या टाक्यावरून आपल्याला नक्कीच कळतं की ह्या गडावर किती लोकांची शिबंदी राहत असेल. मित्रांनो, पाण्याच्या टाक्याच्या एकदम खाली आल्यावर आपल्याला समोर आपल्याला अपरिचित गुहेकडे जाण्याचा एक रस्ता दिसतो. आपण तिकडे नंतर जाणारच आहे. पण राईटला आपल्याला आपल्याला एक मंदिर दिसते. प्रथम आपण तिकडे जाऊ. तर मित्रांनो, आपण थोडं काही अंतर चालवून आल्यावर आपल्याला पाण्याचं टाकं दिसलं आणि आता आपल्याला सरळ हा वरती एक थोडं डेंजर रॉक पॅच आहे. आपल्याला या ठिकाणी थोडं थांबवून आपण वरती असेंडिंग करायचं, अन्यथा खूप मोठी आपल्याबरोबर हानी होऊ शकते. चला तर आता जाऊया. तर मित्रांनो, आपण इकडनं चढून आल्यावर आपल्याला या ठिकाणी दुसरं पाण्याचं टाकं आपल्याला लागलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि आपल्याला या ठिकाणी एक रोप लावलेला आहे आणि वरती एक लॅडर आहे. आपल्याला त्या लॅडरनं वरती किल्ल्याकडे आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, आपण जस्ट सीडी चढून आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी आई ईशाल देवीचं आपल्याला या ठिकाणी एक सुंदर असं एक मंदिर आपल्याला दिसतंय. आपण प्रथम त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आई ईशाळ देवीच्या मंदिराजवळ आपण येऊन पोहोचलो. आई ईशाळ देवीचं आपल्यावर अशीच कृपा असो. मित्रांनो, या ठिकाणी वर्षाला एकदा या ठिकाणी एक उत्सव मानला जातो. या उत्सवामध्ये गावातील आजूबाजूच्या परिसरातील खूप लोक प्रमाणे या ठिकाणी भाविक भक्त आपल्या आईच्या उत्सवासाठी येत असतात. पण मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो एक छोटीशी जागा आहे, एक अरुंद जागा आहे. पण आपण ही जागा जेव्हा पाहतो तेव्हा ज्या दिवशी या ठिकाणी उत्सव असतो त्या ठिकाणी या उत्सवाच्या वेळी भरपूर गावातील भक्त या ठिकाणी येत असतात. आणि जेवढे भक्त या ठिकाणी येतात सर्व भक्त या ठिकाणी पूर्ण त्यांना ही जागा पुरून मिळते. म्हणजे ह्या लोकांची अशी श्रद्धा आहे की आई ईशाळ देवी त्या दिवशी ही जागाला वाढवत चालते.
तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी शिडी लागते लोखंडाची. आपल्याला जर शिडी आपण व्यवस्थित पार केली तर आपण वरती किल्ल्याच्या मुख्य माथ्यावर आपण चढतो. तर मित्रांनो आपण इरशाळगडाच्या सर्वोच्च शिखरावर आपण येऊन पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आपण छान प्रकारचे सिनेमॅटिक ड्रोन शॉट घेतले आहेत. आता आपण नैसर्गिक नेडगड आपण जातोय आणि तिथं आपण मस्तपैकी ड्रोन शॉट घेणार आहेत. तर मित्रांनो आपण या ठिकाणी इरशाळगडावर आपण पाहू शकतो या ठिकाणी एक नैसर्गिक नेडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मित्रांनो हे नेडं तयार होण्यासाठी
हजारो वर्षाचा कालावधी या नेडं तयार व्हायला लागतं. ऊन, वारा आणि पाऊस यांचा आघात या दगडावर सतत होत असल्यामुळे असे नैसर्गिक नेडं हे होत असतात आणि आपण हे नेडं इथं पाहतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मस्तपैकी ड्रोन शॉट घेतलेले आहेत. हेच ते नैसर्गिक नेडं ज्यासाठी हजारो गिर्यारोहक या ठिकाणी येत असतात आणि ह्या क्षणाचा आनंद नक्कीच घेत असतात. तर नेड्याच्या उजव्या बाजून आपल्याला इकडं पाण्याच्या टाकाकडे पण एक रस्ता जातो. तर मित्रांनो, सरळ आपण नेड्याच्या समोरून आपल्याला अजून इकडं पाण्याचं टाकं लागतं. काही लोक वरती सुद्धा चढतात, पण आपल्याला वरती जायचं नाही. आणि वरून दिसते आपल्याला ही लँड स्लायडिंग झालेली जागा आहे इर्शाडवाडीची. आणि समोर खाली ते दिसतात आपल्याला जमीनदोस्त झालेली घरं. तरी इकडे आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं आहे. टाकं लागलेलं आहे आणि या ठिकाणी आपण असे गोल गोल दगडामध्ये कार्विंग केलेली दिसते, जेणेकरून या ठिकाणी बांबूचे काही ओणके लावले जातात, जेणेकरून हे पाणी खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर ते आच्छादलेले जातं. तर समोर मित्रांनो आपल्याला मोरवे धरणाचा पूर्ण विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपण ह्या इर्शाडगडाचा थोडा इतिहास जाणून घेऊया. मित्रांनो, शिवकालीन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो एक प्रमुख रस्ते होते, घाट मार्ग म्हणजे लोणावळा मार्गे जाणारा हा भोर घाट, तिकडचा कसारा घाट, अशा मार्गातून जे वाहतूक चालायची, दळणवळणाची जी व्यवस्था व्हायची, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी नक्कीच ह्या किल्ल्याचा वापर होत असेल. कारण की ह्या ठिकाणी किल्ल्यावर पाण्याजोगतं आपल्याला पाण्याचे टाकी व्यतिरिक्त आपल्याला दुसरं कोणते ऐतिहासिक आपल्याला इथं मिळत नाही. पण नक्कीच त्यावेळी इथं टेळण्यासाठी हा किल्ल्याचा उपयोग केला जात असेल. आणि या ठिकाणी दुसरं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक नेडं. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतेक बोटाच्या हातानं मोजली जातील एवढीच नेडं आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यातलं हे एक नेडं आपल्याला इथं पाहायला मिळालं. उन्हाळा असल्यामुळे पाणी खूप कमी झालेले, पण पूर्ण परिसर हा एकदम हिरवागार आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि समोर या किल्ल्याच्या कडेला वरती नेड्याच्या बाजूला या ठिकाणी कशी जागा आहे, म्हणजे या ठिकाणी नक्कीच त्या काळी काहीतरी तंबू वगैरे टाकू शकत असेल आणि इथून हा पहारा वगैरे इथून देत असतील. हे बघा जागा आहे आणि या ठिकाणी असे लाकूड ओणका ठेवण्यासाठी जागा केलेली आहे. म्हणजे नक्कीच या ठिकाणी इथून बसून पहारा देत असतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इर्शाडगडाच्या वरती जाऊन आपण नैसर्गिक नेडं, तेथील पाण्याचे टाके आपण एक्सप्लोअर केलेले आहेत. आता याचा सर्वात मोठं एक इर्शाडगडाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेली एक अपरिचित गुहा. आणि आपण आता ती अपरिचित गुहेकडे आपण जाणार आहेत. ही गुहा बहुतेक लोकांना माहिती नाही आणि ज्यांना माहिती आहे त्यांना ही गुहा सापडत नाही. पण आपण आता ती शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत. चला तर जाऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण वरून नेडे आई इर्शाद देवीचं आपण दर्शन घेऊन आलो. आता आपण खाली उतरताना आपल्याला या ठिकाणी अपरिचित गुहा असा आता तिकडे जाण्याचा रस्ता लागतो. आता आपण तिकडे जातो. चला तर जाऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या अपरिचित गुहेजवळ आपण येऊन पोहोचलेलो आहे. पण या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, खूप मोठ्या प्रकारची या ठिकाणी रॉक स्लाइडिंग झालेली दिसते. मुंग्यांचा बंगला.
तर मित्रांनो, आपण जेव्हा ह्या भरतीच्या प्रवासाला लागलोय तर वरतून खूप मोठ्या प्रकारचे दगड पडतायत. तर आपण लवकरच या ठिकाणून जाऊया. आपण पाठीमागं बघू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इशाळवाडी गाव आणि इशाळवाडी किल्ला आपण पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर जाऊया लवकरच नवीन ठिकाणी, नवीन ॲडव्हेंचर. बाय बाय.